तर जगदीप धनखड कुठे आहेत? संजय राऊतांनी अमित शहांना पत्र लिहिलंय। तर न्यायालयात जाण्याआधी तुमच्याकडून माहिती हवी आहे, संजय राऊतांनी पत्रातून गृहमंत्र्यांना हा इशारा दिलेला आहे। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। आणि त्याचमुळे संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा दिलेला आहे। न्यायालयाची दारं ठोठावण्याआधी तुमच्याकडून माहिती हवी आहे असे या पत्रातून त्यांनी शहांना म्हटलंय। तर संजय राऊतांनी अमित शहांना जे पत्र लिहिलंय त्यात काय म्हटलंय पाहूयात। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राज्यसभेच्या सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा काहीही संपर्क होऊ शकला नाहीये। आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे आवश्यक वाटतंय, मात्र त्यापूर्वी तुमच्याकडून माहिती घेणं शहाणपणाचं मानलं। गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही। ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे, याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली।